नमस्कार, मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही 178 पदाची निरीक्षक पदाची भरती निघालेली आहे, त्या 178 पदाचे निरीक्षकचं प्रमोशन किंवा पदोन्नती कशाप्रकारे असते त्या संदर्भात डिटेल व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. चला तर आपण निरीक्षकचं प्रमोशन बघूया कशाप्रकारे होतं. येथे आपण बघू शकता की विभाग निरीक्षक म्हणजेच निरीक्षक. तर विभाग निरीक्षकचं प्रमोशन पुढे 5 नंबर उपअधीक्षक कर निर्धारण व संकलन अशा प्रकारे होते. पुढे उपअधीक्षकचं प्रमोशन अधीक्षक किंवा वरिष्ठ पर्यवेक्षी निरीक्षक किंवा जप्ती अधिकारी हे होत असते. अधीक्षकचं प्रमोशन पुढे पदोन्नती सहाय्यक कर निर्धारक व संकलक किंवा सहाय्यक निवडणूक नगर शुल्क अधिकारी अशा प्रकारे होत असते. त्यानंतर सहाय्यक कर निर्धारक व संकलकचं प्रमोशन किंवा पदोन्नती पुढे उपकर निर्धारक व संकलक होत असते. उपकर निर्धारकचं प्रमोशन पुढे कर निर्धारक व संकलक अशा प्रकारे होत असते. तर शेवटचं प्रमोशन हे तुम्हाला कर निर्धारक व संकलक हे मिळू शकतं. आता राहिली गोष्ट प्रमोशन कशाप्रकारे आणि कधी होते. तर एक तर तुम्हाला दर 10 वर्षानंतर जे काही टाईम बाउंड प्रमोशन असते ते मिळू शकते. 10 वर्षानंतर जे काही टाईम बाउंड प्रमोशन असते त्यानुसार, किंवा डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तर डिपार्टमेंटल एक्झाम दर 5 वर्षानंतर तुम्ही निरीक्षक पदानंतर तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्हाला इंटरनल एक्झाम देऊ शकता आणि 10 वर्षानंतर तुम्हाला टाईम बाउंड प्रमोशन मिळू शकते. तर एखादा कर्मचारी 28व्या वर्षी लागत असेल तर त्याला 58व्या वर्षी तो रिटायर होणार आहे, तर त्याला 3 प्रमोशन मिळू शकतात. एक 38व्या वर्षी, दुसरं 48व्या वर्षी आणि तिसरं 58व्या वर्षी. तर बघूया आपण कशा प्रकारे तुम्हाला प्रमोशन मिळणार. इकडे पुढे बघा, विभाग निरीक्षकला पहिलं प्रमोशन भेटणार इकडून 10 वर्षानंतर उपअधीक्षक. दुसरं प्रमोशन भेटणार अधीक्षक. दुसरं प्रमोशन कधी भेटणार आहे अधीक्षक, हे 10 वर्षानंतर. दुसरं 10 वर्षानंतर अधीक्षक आणि तिसरं 10 वर्षानंतर सहाय्यक कर निर्धारक व संकलक. अशा प्रकारे 3 प्रमोशन तुम्हाला मिळू शकतात. जे कर्मचारी 28व्या वर्षी लागणार आहेत किंवा 28 वर्षाच्या पुढे जे कर्मचारी लागणार, जे 31-30व्या वर्षी लागणार, त्यांना फक्त 2 प्रमोशन मिळू शकतात. जे काही कालबद्ध पदोन्नती असते, जी काही कालबद्ध पदोन्नती किंवा टाईम बाउंड प्रमोशन असते ते दर 10 वर्षानंतरचं असते. 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रमोशन मिळू शकतात किंवा 2 प्रमोशन हे झाले. त्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम दर 5 वर्षानंतर देऊन तुम्हीसुद्धा प्रमोशन घेऊ शकतात. अशा प्रकारे ही माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मुंबई महानगरपालिकेतील जे काही सर्व परिपत्रक बघायचे असेल तर तुम्ही माझ्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता.